पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी 65 वर्षीय व्यक्तीनं 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणानं सध्या राज्यात संतापाचं वातावरण आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे हा जो नराधम संशयित आरोपी आहे त्याच्या विरोधात याआधी 2 विनयभंगाचे गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत, अशी माहिती सुद्धा पुणे ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी सुद्धा आज दिलेली आहे. परंतु सदर प्रकरणामध्ये हा जो संशयित आरोपी आहे त्याच्यावरती जे गुन्हे लावण्यात आलेले आहेत त्या अनुषंगानं त्या आरोपीला नेमकी काय शिक्षा होऊ शकते जर गुन्हे सिद्ध झाले तर. आणि त्याचबरोबर याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, तुम्ही बघत असाल की पुणे जिल्ह्यामधलं जे भोर तालुका आहे त्या ठिकाणी नसरापूर या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. 65 वर्षीय व्यक्तीने 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून त्याची हत्या केलेली आहे. खरं तर अशा पद्धतीचा ज्यावेळेस प्रकार घडतो त्यावेळेस आरोपींवरती कशा पद्धतीचे चार्जेस लागले जातात? आता याच्यामध्ये आपण सांगतोय त्या स्टोरीनुसार जर आता त्याला आपण नाराधामच म्हणू. नाराधामाने 3.5 वर्षाच्या एका बालिकेवर अत्याचार करून मला मिळालेल्या माहितीनुसार ठेचून तिचा खून केला. म्हणजे घृणास्पद हा सगळा प्रकार आहे. जे काही चार्जेस आरोप केलेले दिसतात त्यानुसार बलात्काराचा गुन्हा लागणार. ठेचून मारले म्हणजे मर्डर आला, 302 आला. बरोबर आहे. आणि असंही कळलं की ती बॉडी त्या मुलीचं, छोट्या मुलीचं प्रेत उचलून शेणामध्ये लपवून ठेवलं काहीतरी त्यांनी. असं काहीतरी मागाशी असं कळलं. मग तसं असेल तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जुने IPC मधले 376, 302, 202 पुरावा नष्ट करणं. बरोबर आहे. या प्रकारचे कलम लागतील. आता याच्यामध्ये ॲक्च्युअल घटना कशी ते अजून आपल्याला माहीत नाही. आपलं फक्त वर्तमानपत्र की आपलं न्यूज ह्याच्यातून जे येतात ते त्यावरनं कळतंय. आता हा जर बलात्काराने ठेचून मारला असेल आणि जर ब्रुटल मर्डर असेल आणि रेअरेस्ट ऑफ रेअर ज्याला आपण जे केस म्हणतो, की अतिशय थंड डोक्याने प्लॅन करून एखाद्याचा खून केला असेल. शेवटी तिच्यावर अत्याचार झाला की नाही अजून ते सिद्ध व्हायचंय, पण आलेल्या माहितीनुसार झालेलं दिसतोय. अत्याचार करून तिला ठेचून मारला असेल, म्हणजे थोडक्यात थंड डोक्याने, तर अशा व्यक्तीला रेअरेस्ट ऑफ रेअर्स जर सिद्ध झाली, तर फाशीपर्यंतची तरतूद आहे. बाकी मग बलात्काराच्या केसमध्ये बलात्कार सिद्ध झाला, कसा झाला, तर त्याला 10 वर्षापासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, जे मेन कलम असतं, आता याच्यामध्ये बलात्काराचं कलम आलं, मर्डर झालं, त्याला जी शिक्षा आहे, ती शिक्षा पुरावा नष्ट करण्याचा जो प्रयत्न असतो, त्याला ती शिक्षा लागू होते. आता यामध्ये आरोपींना शिक्षा व्हायला पाहिजे का? तर साहजिक आहे. आपण दिलेल्या माहितीनुसार याच्यावर पूर्वी पण असे गुन्हे होते. म्हणजे हा थोडासा मेंटली ह्या गोष्टीमध्ये शेवटी ह्या ज्या घटना घडतात, आपण विनयभंग असेल, बलात्कार असेल, हा काय असं कोणी प्लॅन करून करतं का? हा अगोदर कोणाला कळतं का? नाही कळत. कारण ह्या गोष्टी प्रत्येकाच्या त्या मनामध्ये असतात. आता समोर एखादी व्यक्ती आहे आणि त्याच्या मनात काय ते आपल्याला इथं बसून करत नाही. पण त्याच्या डोक्यात काय प्लॅन चाललेला असतात आणि त्या प्रकारचा जर ज्याला आपण हैवान म्हणू, तो नराधम, तो त्याच वृत्तीचा असेल. आता 2 पूर्वीच्या जर केसेस होत्या, तर त्या केसचं स्टेटस काय आहे? इथं आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे. त्या केसमधनं त्याचा जामीन नाही झाला असेल, ज्या अर्थी तो बाहेर आहे. मे बी त्या केसेस सुटल्याही असतील, तर त्या का सुटल्या होत्या? सरकार पक्षाने त्याच्या विरोधात अपील केलं होतं का? निर्दोष सुटण्यासाठी काय गोष्टी घडल्या? आणि मागाशी मी मला वाटतं SP साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं, तर त्याच्यावर एक असंच पोक्सोचं होतं. पण 2023 का 24 मध्ये काहीतरी, नाही, एक 98चं सांगितलंय विनयभंगाचं आणि एक नवीन पोक्सो होतं 24 मध्ये काहीतरी निर्दोष सुटलंय. पण निर्दोष जर सुटत असेल आरोपी, तर हे मग सरकार पक्षाचं फेल्युअर आहे. अपील कदाचित केलं नसेल आणि ती केसच एवढी वीक असेल. मे बी ती व्हिक्टिम जे असेल ते हॉस्टाईल फुटले असेल, काही त्यांच्या झालं असेल, ते केस निकाल लागला, जजमेंट पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. पण सरकार पक्षाने त्या अपील झालेली निर्दोष मुक्तता चॅलेंज केली की नाही, इथं हे बघणं गरजेचं आहे. जर कॉम्प्रोमाइज होऊन सुटले असेल, मग आपण त्यावर कुठलं भाष्य करू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, की ह्या गोष्टी घडणाऱ्या त्या आरोपीच्या मनामध्ये असतात. तो प्रकार करतो आणि तो केल्यानंतर हा गुन्हा निष्पन्न होतो, ओपन होतो आणि त्या दृष्टीने पोलिसांच्या तपासाला सुरुवात होती. हा आमचा रेग्युलर अनुभव आहे. सर, सध्या ह्या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट आहे. अशी मागणी होते की फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन होऊन त्या ठिकाणी ही केस लढवली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केल्याच्या नंतर लवकर न्याय मिळतो. फास्ट ट्रॅक कोर्टाचा मी आता मला वाटतं मुख्यमंत्री साहेब बोलताना काहीतरी आज पाहिलं मी टीव्हीला कुठेतरी.
तर मुख्यमंत्री साहेबांनीच डिक्लेअर केले की फास्ट ट्रॅक कोर्टाची आपण स्थापना करू, लवकरात लवकर त्याला मृत्यूदंड होईल त्या दृष्टीने प्रयत्न करू. आता हे आश्वासनाने बोलण्यापुरतं ठीक आहे. मुळात फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय, तर ज्या ज्या न्यायालयांमध्ये खटल्यांचा बोजा वाढला आहे आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या न्यायालयामध्ये एक कन्सेप्ट होती फास्ट ट्रॅक कोर्ट. फास्ट ट्रॅक म्हणजे द्रुतगती न्यायालय, की निपटारा कमी करण्यासाठी. जे रिटायर्ड झालेले, निवृत्त झालेले न्यायाधीश होते, ज्यांना चांगला अनुभव आहे, अशा न्यायाधीशांना तिथं बसून द्रुतगती न्यायालयाचे म्हणजे तात्पुरते कोर्ट स्थापन केले होते. समजा लोड वाढलाय आणि त्या केसेसचा निपटारा झाला, ते फास्ट ट्रॅक कोर्टही संपलं. आता ह्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट करता येईल का? फास्ट ट्रॅक म्हणजे काय, की आपल्याला असं वाटतं की द्रुतगती न्यायालय, हे फास्ट ट्रॅक कोर्ट इथे स्थापन करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांना कदाचित म्हणायचं असेल की याच्यामध्ये आम्ही विशेष न्यायालयाची स्थापना करू. मुळात मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये पोक्सो पण लावलाय. बाल लैंगिक अत्याचार जे गुन्हे घडतात, तर तो कायदा देखील लावलाय. आता त्या कायद्याचा आपण जर तरतूद पाहिली, तर 30 दिवसापर्यंत चार्जशीट तपास करून यायला पाहिजे आणि त्या केसचा निकाल 1 वर्षाच्यात व्हावा, असं कायद्यात, दॅट इज द सेटल पोझिशन, कायद्यामध्ये तसं म्हटलेलं आहे. मग मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हणायला पाहिजे की ह्या स्पेसिफिक नसरापूरच्या घटनेसाठी आम्ही विशेष न्यायालयाची स्थापना करू. विशेष न्यायालय म्हणजे काय, जे आता पोक्सोचे न्यायालय अस्तित्वात आहे. कारण आता हे प्रकरण पोक्सो न्यायालयातच चालणार. मग पोक्सोचेच हायकोर्टला विनंती करून एक स्पेशल न्यायाधीश त्या कोर्टापुढं त्या न्यायाधीशांसमोर फक्त हाच खटला चालणार. 30 दिवसामध्ये तुम्ही तपास करा, दोषारोपपत्र दाखल करा, विशेष न्यायाधीश, विशेष सरकारी वकील आणि तात्पुरता तिथं स्टाफ अपॉइंट करा. रेग्युलर आम्ही क्रिमिनल साईडलाच प्रॅक्टिस करतो. असं जर सगळं घडलं, तर जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत ह्या केसचा निकाल लागू शकतो आमच्या अनुभवावरून. कारण होतं काय, की पोक्सो न्यायालय जर असलं, तर पुण्यातला आपण विचार केला तर पुण्यातल्या कोर्टावर देखील ओव्हरबर्डन आहे. त्यामुळं कोर्टाच्या सुद्धा खूप अडचणी आहेत. बसायला जागा नाही. अनेक वर्ष मागणी करतोय, बसायला जागा नाही, न्यायाधीशांना बसायला जागा नाही, केसेसचे गठ्ठे ठेवायला जागा नाही आणि म्हणून मग त्या केसेस प्रलंबित राहतात आणि एकदा केस प्रलंबित राहिले, की त्याचा गैरफायदा हे संबंधित गुन्हेगार घेतात. मग ह्या केसमध्ये जर खरंच मुख्यमंत्र्यांची मनापासून इच्छा असेल, की आम्हाला त्या आरोपीला मृत्यूदंड द्यायचा आहे, तर तुम्ही विशेष न्यायालयाची स्थापना करा. फास्ट ट्रॅक होणार नाही. विशेष न्यायालय स्थापन करा. विशेष न्यायाधीशांना हायकोर्टला विनंती करून राज्य सरकारने जर ठरवलं आणि हायकोर्टने सूचना केल्या, तर एक न्यायाधीशांची नेमणूक फक्त ह्याच केससाठी आणि ह्याच केसमध्ये तुम्ही बघावं, 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्याचा निकाल व्हायला आमचा रेग्युलर अनुभव आहे. असं केलं तर त्या पीडित बालिकेला न्याय मिळू शकतो, असे वकील म्हणून रोजच्या अनुभवावरून मी सांगू शकतो. सर, अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये जे पुरावे असतात किंवा जे प्रत्यक्षदर्शी पुरावे असतात किंवा त्या ठिकाणचे जे पुरावे असतात, ते कितपत महत्त्वाचे ठरतात अशा पद्धतीच्या ज्या लैंगिक अत्याचाराच्या घटना करून त्यांची हत्या केली जाते त्यावेळी? नाही, आता यामध्ये कसं आहे की तांत्रिक पुराव्यावर सगळं असणार आहे. फॉरेन्सिक मेडिकल एव्हिडन्स असतो. मुळात बलात्कारासारख्या ज्या केसेस होतात, ह्या केसेस 4 भिंतीच्या आतमध्ये, गपचूप, एकांतात अशा घडलेल्या असतात. बलात्कार असा काही चालत्या रस्त्यावर, पब्लिकमध्ये असं एखादं प्रकरण कुठं घडलं असेल माझ्या ऐकवत नाही, पण अशा केसेस होत नाही. आता हा नसरापूरचा आपण प्रकार जर पाहिला, तर हा घडलाय कुठं, गोठ्यामध्ये. आता गोठ्यामध्ये घडल्यानंतर त्या गोठ्यापासून जवळपास किती घरं आहेत, काय बाकीची वस्ती आहे का, त्या मुलीने आरडाओरडा केला होता का, आरडाओरडा केला असेल तर बाजूला ऐकायला गेला होता का, बरोबर आहे. ती मुलगी तिथं, तिला कसं बोलून नेलं, त्या आजूबाजूला CCTV बसवलेत का, त्या आरोपीला, तो आरोपी मोबाईल वापरत होता का, मोबाईलचं टॉवर लोकेशन, म्हणजे टॉवर लोकेशन त्याच तिथं यायला पाहिजे, बरोबर आहे. आजूबाजूला राहती वस्ती घरं असतील, कॅमेऱ्यामध्ये कुठं तो दिसतोय का, म्हणजे त्याला काय म्हणता येईल की तिथं तो आरोपी गेला होता. आणि बऱ्याच वेळेला समजा त्या मुलीला छोटं काही आमिष दाखवून जर बोलून नेला असेल, असा बघणारा, ज्याला आपण लास्ट सीन टुगेदरचा विटनेस म्हणतो, की मी घरामध्ये बसले होते, आई असेल, मावशी, बहीण, कोणी घरातलं कोणी, आणि हा असा असा आला, तुला चॉकलेट देतो, चल आता आपला नेहमीचाच आहे, आणि त्याच्याबरोबर ते गेला निघून. म्हणजे त्यानंतर लास्ट सीन शेवटी एकत्र जाताना पाहिलं, नंतर डायरेक्ट आम्हाला घटनाच कळली. असा कोणी विटनेस आहे का? हा सगळा तपास, आता गुन्हा दाखल झाला, आज काहीतरी त्या आरोपीला पोलीस कस्टडी झाली. आता ह्या पोलीस कस्टडीमध्ये पहिले त्याची वैद्यकीय तपासणी होणार. हा जो काही गुन्हा घडला आहे, समजा आता बलात्कार लावला आहे, तर बलात्कार म्हणजे शरीर संबंध ठेवण्यासाठी तो सक्षम आहे का, पहिले ह्याची टेस्ट होती. मानसिक स्थिती त्याची कशी आहे, ती टेस्ट होणार. आणि प्लस केलेले आरोप आणि त्या संबंधित बालकीवर झालेले अत्याचार, मग त्याच्यामध्ये मग रेप झाला असेल तर तशा त्या सगळ्या पोस्टमार्टममध्ये ते यायला पाहिजे. दगडाने ठेचून मारला असेल तर तो दगड
ज्यांनी मारला तो तिथंच टाकून दिला असेल, त्या स्पॉटवरनं तो दगड जप्त व्हायला पाहिजे. त्या दगडाला त्या बालिकेचं रक्त लागलेलं असतं. त्याचे ताबडतोब सॅम्पल घेऊन ते लॅबोरेटरीमध्ये लगेच गव्हर्नमेंटने पाठवलं पाहिजे. त्या दगडावर हाताचे ठसे मिळून येतात का? या दृष्टीने तपास करायला पाहिजे. आणि त्या आरोपीच्या, आता समजा त्या मुलीने काही प्रतिकार केला असेल, बरोबर आहे. असा प्रकार करतोय, तिने बोच करायचा प्रयत्न केला असेल, त्याचे केस ओढले असतील. त्या बालिकेच्या नाकामध्ये त्याचे केस सापडतात का? बोच करला असेल तर त्याच्या अंगावर कुठं व्रण आहेत का? जोरात बोच करला असेल तर त्या आरोपीची स्किन त्या बोटामध्ये एवढं बारकाईने जर तपास झाला, तर याला म्हणतात सगळ्या एव्हिडन्सचं तो कॉरोबोरेशन. तो मूळ गुन्ह्याला जो काही प्रकार घडला आहे, त्याला सगळा कॉरोबोरेशन करणारा पुरावा जर सक्षमपणे पोलिसांना मिळाला, तर 100% अशा केस शिक्षेपर्यंत जाऊ शकतात. हा आमचा रोजचा अनुभव आहे. सर ज्यावेळेस पहिल्यांदा एखाद्या आरोपीचा गुन्हा असतो आणि जर सातत्याने अशाच पद्धतीची गुन्हे हा आरोपी करत असेल किंवा जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये त्याने अशा पद्धतीच्या 2 घटना म्हणजे 2 विनयभंगाचा आणि एक पोस्कोचा त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. एका गुन्ह्यातून तो मुक्त सुद्धा झालाय. त्यानंतर आता हा तिसरा गुन्हा आहे त्याचा. अशाच पद्धतीने एखादा आरोपी गुन्हे करत असेल आणि त्यावेळेस कोर्ट अशा पद्धतीच्या आरोपींना सिरियसनेसने घेऊन शिक्षा वगैरे देतं का? कसा अनुभव आहे? नाही, आता कसं आहे, की समजा आता पहिला गुन्हा घडला, आरोपीचे वतीने वकील आम्हीच कुणीतरी असतो. आम्हालाही काय बॅकग्राऊंड माहीत नसतं. एफ-आय-आर आली, आरोपीला अटक केली, हे कलमं लावलेत, इतके दिवस तो आतमध्ये, त्याला जामीन द्या. न्यायालय बघतं, इतके दिवसापासून आतमध्ये आहे. अशा प्रकारचे आरोप आहेत. ही काही पहिलीच केस नाही, अशा अनेक केसेस असतात. कुठं राहिला घरचा पत्ता पक्का आहे का? जुने काही केसेस नाही ना, द्या सोडून. जामीन होतो. जामिनावर असताना त्याने दुसरा प्रकार केला, बरोबर आहे. मग त्या गुन्ह्यात पण त्याला जामीन मिळाला. मग पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यामध्ये जामीन होत असताना पहिल्या गुन्ह्याचा उल्लेख केला होता का? त्याच्यामध्ये त्याला शिक्षा झाली, केस पेंडिंग आहे, हा सगळा उल्लेख केला होता का? जर कदाचित पहिल्या गंभीर गुन्हा असेल आणि सेकंड क्राईमच्या वेळेला, जामिनाच्या वेळेला जर ही गोष्ट संबंधित सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं, तर जामीन द्यायला अडथळा निर्माण होऊ शकतो. अर्थात आता या दोन्ही तिन्ही केसेस पाहिल्याशिवाय मी त्यावर डायरेक्ट भाष्य करू शकत नाही, पण ही प्रोसिजर आहे. मग हा जर आरोपी असं वारंवार करत असेल, तर त्याला ते मनोविकृती म्हटली पाहिजे. मग पोलिसांना जेव्हा माहिती आहे, की ह्या प्रकारचा आरोपी ह्याच पद्धतीचे गुन्हे करतो, म्हणजे तो वासनंद आहे, मनोविकृत आहे. मग त्यावर सरकारने म्हणजे पोलिसांनी वेगळ्या प्रकारचं लक्ष ठेवून त्याला काय ट्रीटमेंट देता येते का? त्याचं काउन्सिलिंग करता येतं का? डॉक्टरांकडे नेऊन हा असा का वागतो? मग त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? आणि मग ह्याला भविष्यामध्ये समाजाला ह्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो का? एक पोलीस म्हणून रेग्युलर जर त्याला निगराणीखाली ठेवला असता, तर ह्या गोष्टी शक्य होत्या. कारण असं नाही ना, की पहिलाच गुन्हा घडला आहे. एकच आरोपी जर 2-3 वेळा ह्याच प्रकारचे गुन्हे करतो, तर मग ह्याच्यावर वास ठेवणं, त्याच्यावर निगराणी ठेवलं, न्यायालय काय हे बघत नाही. न्यायालय काय करतं, पोलिसांनी आरोपी केला, कोर्टापुढे आणला, पुरावा असला, तुझा जामीन रिजेक्ट. पुरावाच नसला, आरोपी निर्दोष. चार्जशीट आलं, पुरावा कडक आहे, शिक्षा. न्यायालयाचं काम ते आहे. पण आरोपींवर दहशत बसली पाहिजे, आरोपींवर कंट्रोल राहायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टीचं काम कोणाचं आहे? तर पोलिसांचं आहे. आणि मग जर पोलिसांना सगळं माहिती आहे, की हा एक विकृत आहे, मनोविकृत आहे, भविष्यामध्ये असा घाणेरडा प्रकार हा करू शकतो. जर वेळीच त्यावर लक्ष ठेवलं असतं, तर मे बी हा गुन्हा कालचा झाला नसता, एकंदरीत वकील म्हणून मला असं वाटतं. तर अशा पद्धतीने जर एखादा गुन्हेगार हा विकृत स्वरूपाचा असेल किंवा तो मानसिक रोगी असेल, त्यानंतर काही शिक्षेमध्ये काही बदल वगैरे होतो असं काही असतं का म्हणजे? नाही, आता ते मग शेवटी तो जर मानसिक तसा असेल, तर ते ते सुद्धा ते मग आता आरोपीचे वकील कोण असतील त्यांना ते सिद्ध करून द्यावं लागेल, की हा असा-असा विकृत आहे. पण शेवटी त्याने एका बाळाचाच बळी घेतलाय. न्यायालय म्हणजे असं नाही का विकृतीने ह्याला सोडून दिला असं होत नाही. शिक्षेमध्ये त्या कुठल्या अवस्थेत केलं, बरोबर आहे. हे सगळं तपासलं जातं. त्यासाठी मेडिकल येऊनच लागतो. पण नुसताच हा बचाव घेतला, की हा विकृत आहे, हा मानसिक रोगी आहे आणि ह्याला असे कधी-कधी झटके येतात आणि म्हणून ते कोर्टाने सोडून दिलं, असं होत नाही. जर एव्हिडन्स प्रॉपर आला, सक्षम पुरावा आला, जरी तो मानसिक रोगी असला आणि त्याचं मेडिकल असलं, तरी त्याला निर्दोष सोडता येणार नाही, असं एक वकील म्हणून मला वाटतं. अर्थात हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. जर पाहिलं तर पुण्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी ज्या पद्धतीने 65 वर्षीय व्यक्तीनं 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केलेला होता. या प्रकरणामध्ये या नराधमावरती जर शिक्षा या नराधमाची जर गुन्हा सिद्ध झाला तर त्याला नेमकी काय शिक्षा होऊ शकते असं जे आहे ते मिलिंद पवार सर यांनी सांगितलेलं आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.